खराब होते. अक्षरशः आम्हाला वेळेवर भाकर भेटत नव्हती. म्हणून मी गरिबीचे दिवस जवळून पाहिलेले आहेत. म्हणून मला मनापासून आवड होती गोरगरिबांची सेवा करायची. खरं तर आता हॉटेल जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीमध्ये बनलं गेलंय. तुमच्या रील्स देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोक पाहतात. मात्र या अगोदरची हॉटेलची परिस्थिती कशी होती आणि चांगली चव देण्यासाठी तुम्ही कशा कशा पद्धतीमध्ये काम केलं? हां, सुरुवातीला माझा बिझनेस होता एक छोटासा. मी मच्छी विकायचो होतं. झाड होतं लिंबाचं, झाडाखाली मासे विकायचो. तर हळूहळू कोरोनाचा वेळ आला. मग त्यानंतर मला कस्टमर माझ्यापासून मासे विकत न्यायचे. मग माझे असे 50-60 किलो मच्छी विकायची. पण काही कस्टमर म्हणायचे, लखन भाऊ तुमच्याकडून मच्छी नेतात पण हॉटेल कोणतं चांगलं आहे जेवणासाठी मला विचारायचे. मग मी सांगायचो इथं जवळपास हॉटेलला जा, ह्या हॉटेलला जा, त्या हॉटेलला जा. मग असं एका जागेवर बसून माझ्या डोक्यात असा एक विचार आला की बाबा काही कस्टमर म्हणताय लखन शेठ तुम्ही माशाची भाजी ही तुम्हाला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने येते, मग तुम्हीच एक हॉटेल टाका ना म्हणले छोटंसं. म्हणून माझं ती डोक्यात आयडिया